टू आणि फ्रॉम काय फरक आहे? टू आणि फ्रॉम. टू म्हणजे कडे आणि फ्रॉम म्हणजे कडून. हा, एक्झाम्पल पहा. आय गो टू स्कूल. आय गो टू स्कूल. मी शाळेत जाते. मी शाळेत जाते. मी कुठे जाते? तर शाळेकडे जाते. हा, शाळेच्या दिशेने जाते. आय गो टू स्कूल. पण जर मी म्हटलं मी शाळेकडून घरी येते, मी शाळेकडून घरी येते, मी शाळेतून घरी येते, तून म्हटलं तरीही फ्रॉम वापरायचंय. आय कम होम फ्रॉम स्कूल. आय कम होम फ्रॉम स्कूल. आता इथे शाळेकडून घरी येते, दिशा उलटी आहे, परत येण्याची दिशा आहे, तेव्हा आपण फ्रॉम वापरतो. जर मी मराठीत म्हटलं की मी मुंबईतून कराडला प्रवास करत आहे, मी मुंबईपासून कराडपर्यंत प्रवास करते, तर मी इंग्लिशमध्ये कसं म्हणेन? माझा स्टार्टिंग पॉईंट कुठे आहे? कुठून सुरुवात केली आहे प्रवासाला? मुंबईतून. जिथून सुरुवात केली तिथे आपण फ्रॉम म्हणणार. आय एम ट्रॅव्हलिंग फ्रॉम मुंबई. आणि कुठे जाते मी? कराडला. तर जिथे मला जायचंय तिथे मी टू म्हणणार. आय एम ट्रॅव्हलिंग फ्रॉम मुंबई टू कराड. म्हणजे मुंबई हा माझा स्टार्टिंग पॉईंट आहे, सुरुवात केली जिथून प्रवासाला तो पॉईंट मुंबई, आणि जिथे मला पोचायचंय तो पोचण्याचा माझा पॉईंट कराड, तिथे मी टू म्हणणार. म्हणून मग वाक्य कसं होईल? आय एम ट्रॅव्हलिंग फ्रॉम मुंबई टू कराड. फ्रॉम आणि टू एकाच वाक्यात दोन्ही येतातच बरेचदा. अजून एक उदाहरण पहा. समजा म्हणायचं असेल की ऑफिस सकाळी 9 पासून संध्याकाळी 6 पर्यंत चालू आहे. आता सकाळी 9 पासून ही झाली सकाळी चालू होण्याची वेळ, स्टार्टिंग पॉइंट. हा, तेव्हा आपण काय वापरणार? फ्रॉम. संपायची वेळ काय आहे? शेवटची वेळ जिथे संपतो ऑफिस ती वेळ आहे 6 संध्याकाळ, तिथे आपण वापरणार टू. द ऑफिस इज फ्रॉम 9 AM टू 6 PM. द ऑफिस इज फ्रॉम 9 AM टू 6 PM. फ्रॉम 9 AM कारण सकाळी 9 पासून ऑफिस सुरू झालं, टू 6 PM संध्याकाळी 6 पर्यंत ते आहे, पासून पर्यंत, तेव्हा पण आपण फ्रॉम आणि टू वापरतो. अशा पद्धतीने अनेक गोष्टींमध्ये, वाक्यांमध्ये आपण टू आणि फ्रॉमचा सर्रास वापर करतो. टू वर असाच एक मी पूर्ण व्हिडिओ केलाय, ज्याच्यात मी 10 उपयोग घेतले टू, फक्त टूचे. तो व्हिडिओ नक्की पहा, खाली लिंक्स आहेत, क्लिक करा आणि व्हिडिओ पण पहा.